नवी गोसावीमध्ये जून महिन्यापासून आणि तुम्ही MRI केल्यापासून भीती वाटते, तिची ती बडबड करते नाही का, आणि म्हणजे तिला आवाज दिल्यावर येते, हसते, मारते, तिला कळतं तिने मला मारलंय ना, आपण पण तिला मारायचं हे कळतं तिला. तिला मारलं का नाही, तिने मारलं नाही तिला की ही पळत जाऊन तिला मारणार, तुला मारते ही, आणि नंतर मग तिच्या पप्पाला सांगणार तुम्ही उठा तिला मारा, झोपीत न उठा त्याला धरून तिला मारा, तिने मारली. एवढी समज वाढली. काय करते तुला भांडण झाल्यावर? मला मारले किंवा माझी केस वळते, पळून जाते अटॅकवर, म्हणजे आता हिलाच तोच मारू. पहिला अशी समज होती का तिच्यामध्ये? म्हणजे आपली दीदी सुधारली अशी वाटते तुला? कशावरनं? तिच्या वागण्यावरून कळतंय तुला वागण्यावरनं? कसं कळतं तुला? तिला एवढं कळतं की मी आपल्याला मारले ना तर आपण मी त्याला मारायला पाहिजे. मारलंच पाहिजे. हे झालं आत्मनिर्भर झाली. ही कुठली गोष्ट, ही खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी मारलं म्हणजे दुसऱ्यांनी मारलं, आपण मारलंच पाहिजे. ही स्वतःचं संरक्षण करायला लागली. संरक्षण करायला. आता मी ट्रेनमध्ये होते तर तिला मी रागवले, तिला म्हणलं 3-2 फटके, तर तिने मला एवढं मारलं नाही. का नाही? एखाद्या महिलेला स्वतःचं संरक्षण करणं यायला लागलं आणि नका का काय कळणार, पण हे तरी कळते की नाही. किती दिवसात कळायला लागलं हे? ही मला महिन्याभरात नाही, मी इतक्या दिवस बोलली का तुम्हाला, पण फरक मला खूप म्हणजे खूप जाणवला म्हणून तुम्हाला. आता ह्या गोष्टीला आल्याच बोलली की स्नेह मध्ये खूप फरक आहे. बर, ह्या गोष्टीला आजकालचं तर एवढं भयानक वातावरण चाललंय ताई. आजकाल आपल्याकडे कलकत्त्याची घटना बघितली आपण. कुणाची आहे का नाही? ती तर डॉक्टर मुलगी होती, बदलापूरची बघितली, आणि ही तर पोरं न समजणारी. ती केवढी स्वतःच करू शकते, जोरात मारते. आणि हे होमिओपॅथिक औषधाने एवढा बदल होऊ शकतो. खूप म्हणजे खूप ऍक्टिव्ह झाली आता. तुम्ही काय सांगणार ज्यांच्याकडे अशी दिव्यांग मुलं आहेत? त्यांनी यायला पाहिजे. त्यांची मुलं ह्या इतर गोष्टीला बळी पडू शकतात. लोक गैरवापर करू शकतात ह्या मुलांचा. नाही, या गोष्टीसाठी तर मी प्रोत्साहित करते, कारण की या गोष्टीसाठी तर लोकांनी आलंच पाहिजे, कारण की दुनियामध्ये अशा काही गोष्टी व्हायला लागल्या, त्यामुळे लोकांनी दखल घेतली पाहिजे की आपल्या मुलांकडे लक्ष देऊन आपल्या मुलांना मेडिसिन देऊन व्यवस्थित करणे, की स्वतःच संरक्षण तरी करतील त्या, नाही का. आता ह्या मुलीचं टेन्शन आहे का तुम्हाला? तिचं टेन्शन आहे पण तिचं नाही. आता दीदी तू ह्या साईडला येतो आहे का नाही? आता तुम्ही काय म्हणला, आता काय म्हणला आता तुम्ही? हिचं टेन्शन आहे पण हिचं टेन्शन आता ही तर नॉर्मल आहे, ही नॉर्मल आहे, पण ही घाबरते, ही घाबरत नाही. आता ही आपल्या औषधाने तिच्यामध्ये आत्मनिर्भरपणा आला. पहिला आत्मनिर्भरपणा होता का? पहिली कशी होती ही? पहिलं म्हणजे काही त्या आता हे आपल्या बाहेर लिहिलंय, हम हे आत्मनिर्भर आहे का नाही? आपल्या ह्याची टॅगलाईनच आहे. तर ही जी आत्मनिर्भर सारखंच तुम्ही मेडिसिन दिले तिला. असं स्वतःच आत्मनिर्भर पण करते, स्वतःच संरक्षण करते. ती कोणी विचार करत नाही समोर कोण आहे, मोठे की छोटे, डायरेक्ट सुरुवात. त्यांनी आपल्याला मारलं ना तर आपण मारायला मारायचं. तिच्यात तेवढी डेअरिंग आली. आणि जा तू हान बरं तिला, मला दाखव. आपण लाईव्ह टाइम करू, लाईव्ह टेलिंग करू. लाईव्ह टेलिंग करू. असं तिच्यात आलंय, म्हणजे फरक आलाय. पहिलं असं नव्हतं. होय ना, तू घाबरते आता. म्हणजे एवढं दणकट पण आला हिच्यात. आम्ही रात्री जेवत होतो, तिला मी रागवली तर तिने चालता म्हणजे एवढंच हिच्यात फरक आहे. इकडे आता मला एक सांगा त्या, आता मला तुम्हाला हा जो काही तुमचा अनुभव आहे ती किती वर्षाची आहे? ती आता पूर्ण 6 वर्षाची आहे. आणि पहिलं किती वर्षाच्या मुलासारखी वागत होती? पहिलं म्हणजे शरीर 6 वर्षाचं होतं पण बुद्धी 1 वर्षाची होती. आता आपल्या औषध घेतल्यापासून बुद्धी किती वर्षाची? परिवर्तन झाले खूप. म्हणजे आता किती वर्षाच्या मुलीसारखं वागायला लागले? 11 वर्षाच्या मुलीसारखं परिवर्तन बघा. म्हणजे कारण की तिला आत्मनिर्भर करते, म्हणजे तेवढं म्हणजे एवढा बुद्धीत फरक पडलाय. म्हणजे आता आपण त्या
जी मुलं चालत नाहीयेत, जी मुलं बोलत नाहीयेत, ज्यांचं डोकं केला पाहिजे, पॅरेंट्सने विचार केला पाहिजे की त्यांना पण मेडिसिन मिळालं पाहिजे. नाहीतर ह्या मुलांना आपलेच नातेवाईक, आपल्याच शेजारचे काय करतात, ह्या मुलांचा गैरवापर करतात. ती आय कॉन्टॅक्ट वाढलं तिचं, हं, हं. परत तिला आवाज दिल्यानंतर कळतं की आपल्याला बोलत. तिला म्हटलं ना बाहेर जाऊ नको, तर तिला कळतं बाहेर जायचं ना आपल्याला, आत यायचं खरं, हं, हं. नाही का, अशा गोष्टी कळतात तिला. आणि बऱ्यापैकी फरक पडला म्हणजे तिच्यामध्ये माझ्या अंदाजे खूपच फरक पडला. एवढे 1-1.5 महिन्यात तर खूपच. असं वाटतं खूप पैसे जातात ह्यांना, कारण अगोदरच खूप पैसे गेलेले असतात आपले. हो बरोबर. आणि ह्या मुलांना मी माझ्याकडे तर म्हणते सगळीकडे पुढचं करण्यापेक्षा इकडं तुम्ही पहिलेच इकडे आले असं खूप चांगलं झालं. म्हणजे तुम्हाला पण कळलं, तुम्हालाही कळलं आणि आम्हालाही कळलं. आम्ही पण ह्याच्यातच होतो ना की नक्की काय झालंय, नक्की काय झालंय. त्यामुळे तुम्ही ते MRI केल्यामुळे ते आम्हालाही कळलं आणि तुम्हालाही कळलं. आम्ही पण स्टेबल झालो आणि तुम्ही पण स्टेबल झाले. आणि ते MRI स्वस्तात करून दिला. आणि स्वस्तात स्वस्तात आहे का झालं. नाही? पुण्यात होतच नव्हतं, आपण तिकडे झाला. आपले आणि ते- प्रवीण मिसाळ डॉक्टरांनी 35% डिस्काउंट दिला आमच्या आणि आम्ही आपल्या. किती दवाखाने फिरलो अख्ख्या पुण्यामध्ये, आम्हाला अशी ट्रीटमेंट मिळालीच नाही पहिली गोष्ट. छान वाटतं जे ना तुम्ही पण? केली हो खूप छान वाटतं. म्हणजे- तिने पण सांगितलं मला, त्या मुलीच्या आईने अन्वीच्या आईने सांगितलं मला की तिथं गेल्यानंतर आमचं गैरसोय झालेली नाहीये आणि व्यवस्थित आणि केलं. आपल्या अकलूजच्या दवाखान्यामध्ये ऍडमिटची सोय आहे, हा खेळायची आमच्या सोय आहे. दवाखान्यामध्ये भरपूर व्यवस्थापन चांगलं आहे आणि सोय पण छान आहे. आणि तिला डिस्काउंट पण मिळाला याच्यामध्ये नाही का, MRI वगैरे केलं ना त्याच्यामध्ये डिस्काउंट. ही एवढा चांगला फरक कशामुळे आला? ती स्वतःचं संरक्षण करायला हा आत्मनिर्भर झाली. आता ह्या अशा कलियुगात ती स्वतःचं संरक्षण करू करू शकते. शकते. तिची समज वाढली. ह्याचं कारण काय की तुम्ही अकलूजला किती दिवस ऍडमिट राहिला ताई? 4 दिवस. 4 दिवस नुसतं तुम्ही ऍडमिट राहिला. कळलं का तिला? तर आपल्याला काय कळलं त्या 4 दिवस ऍडमिट आय राहिल्यामुळे? कॉन्टॅक्ट कळलं तिला तो कशा अनुभव. 4 दिवस ऍडमिट राहिल्यामुळे आपल्याला काय कळालं की अन्वी जेवती कशी, बसते कशी. तुमच्या सांगण्यात आणि माझ्या तिथं राहून बघण्यात काय फरक आहे कोसविताई? नाही, एकच आहे. प्रॅक्टिकल कळलं ना तुम्हाला. प्रॅक्टिकल समजतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये किती छान बदल झाला बघा. खूप खूप नाही मी केस सांगते. वर होती तिची, केस खाली झाली. तिला गेल्या केस- महिन्यात मला आता लिहून दिलं केस होतं. तर असे कुरुळेंवर भांग कधी पडत नव्हते वरतीच तिला. असा केस वरतीच होते तिचे पूर्ण. आणि आता किती छान दिसते ना. है का नाही? चेहऱ्यामध्ये पण फरक झाला एकदम. चेहऱ्यामध्ये फरक झाला, तिला टवटवी पण आला, नजर आली, तिचं असे तिरकी बघत होती ना. नाही नाही Physical ती आहे ना, physical ती- impact पडला, खरंय. ती बघत होती ना, ती सरळ बघायला लागली एकसारखी. म्हणजे आणि ह्याला खूप पैसे जातात असं पण नाही. नाही असं मी काही तुमचे लाखो रुपये घेतला तिच्या असं नाही. डोळ्याकडे बघून असं वाटायचं तिला काहीतरी प्रॉब्लेम Problem. आता बघून वाटत नाही. आता वाटतंय का दिव्यांग आहे, अजिबात मतिमंद वाटत आहे, नाही, गतिमंद आहे? नाही. पहिलं वाटायची मतमंद आहे, कारण की ती जे तीच नादत असायची, तिला नक्की काय कळत नव्हतं नाही का. ते असे बोट बिट ते पण कमी झाले तिचं. ते अशी बोट करायची वाकडं ना, करायची. हा ते पण कमी झाले पूर्ण तिचे म्हणजे- हाताचे इशारे वाढायला लागलेत आता. अशी अशी हा सो कुठली वस्तू घेतली ना नक्की काय आहे तिला बघायचं असतं. बघायचं. अशी अशी ती घरापासून घेतलेलं खेळणं तिने ताणून टाकलं. म्हणजे विचार करा तिला किती आले. किती बुद्धी चौकत झाली. चंचल झाली, ती चंचल झाली. खरंय. ती सोडत नाही पण. सोडत नाही. आणि आता खेळायला लागली. तिच्याकडून हिसकावून घेतलेली गोष्ट परत दिल्यावर नाही म्हणते ती. हाय. हा, म्हणजे अशी- एवढे हा. अशी करते नाही करते. आत्मनिर्भर झाली. हा आणि आता हा टाळ्या वाजवते आता. कोणी खाऊ आणला तर म्हणते आजी मला द्यायचं, कोणाला नाही म्हणजे हे समज आली तुझी. पहिलं असं होतं का? नव्हतं. तुझं काय नाव? माझं नाव आरवी बापरा गिरवस आहे. तू तिची मोठी दिदी ना हा, का छोटी दिदी? मी मोठी आहे. दीदी आवडते तुला? हा बघा किती छान बोलते. तर आता मी तुमचा जो अनुभव तुम्ही सांगितला, तर तुमच्या ह्या अनुभवातून ज्यांच्याकडे अशी मुलं आहेत जे थकलेले आहेत, ते जर अकलूजला 4 दिवस ऍडमिट राहिले आमच्या हॉस्पिटलला तर व्यवस्थित होणार ती मुलं सुद्धा. हा होणार व्यवस्थित. म्हणजे दवाखान्यात येऊन महिन्याचे औषध नेणं त्याच्यापेक्षा ऍडमिट होणं किती ते गरजेचं आहे. गरजेचं आहे ते. किती महत्वाचं आहे. निदान हा? समजणं नाही गरजेचं आहे. हे खरंय तुमचं. म्हणजे आता आपलं असं लक्षात आलं तुम्ही आता नाही जे तुम्ही सांगत होता की नाही की अकलूजला येणं गरजेचं आहे, ते की उगीच सांगत नव्हतं. कारण अकलूजला आल्यापासून तिच्यामध्ये खूप फरक झाला. म्हणजे जे तुम्ही 6 महिन्याच्या गोळ्या खाऊन जे नाही झालं नाही झालं. ती एका महिन्यात 1.5 महिन्यात झालाय फरक. तर त्याचं- खरं 1.5 महिन्यातच झालाय फरक. त्याचं कारण काय? तुमचे मेडिसिन ते 4 दिवस तुम्ही ऍडमिट राहिल्यामुळे आपल्याला त्याचं मर्म कळालं. मर्म कळालं बरोबर. आणि ह्याच्यासाठी खूप मी ऍडमिट झाल्यानंतर काही खूप पैसे घेतोय का? नाही नाही. आपण सहज आपण बाहेर MRI ला जेवढे पैसे जातात तेवढेच. तेवढ्याच पोरगा नीट होतोय. त्याच्यापेक्षा कमीच म्हटलं तरी आहे का? चालेल. मस्त वाटतंय ना? हा एकदम छान वाटते, खरंच खूप छान वाटते.
तुमच्या मेडिसिनचा खूप फरक पडलेला आहे आणि आणि मला तर असं वाटतं की आता 6 महिन्यात ती क्लिअर होईल. क्लिअर होऊन जाईल. सुरुवात आपली भांडण झाली ती आत्या, मी खूप भांडले होते आहे का सरांना. नाही? एका 6 महिन्यापूर्वी आपली भांडणं कशावरून झाली ती? त्या मेडिसिनवर काय तुम्ही करत नाही. मेंदूचा हा. डॉक्टर आहे का तुम्ही तुम्ही कसं काय कशाचे एवढं ते आम्हालाच कळत नाही, कारण तिच्यात फरकच नाही आम्हाला जाणवला, तर आम्ही कसं काय म्हणणार, म्हणून मी भांडत होते तुमच्या. आहे का नाही? आणि आता त्यावेळेस जे काही तुम्ही आलता, कारण तुमचा अन्वीवर जीव होता खूप, अन्वीची काळजी होती, तुम्ही मला भांडत नव्हतं, अन्वीची काळजी होती. अन्वीची आणि काळजी ती जी भांडणं होती की बाबा डॉक्टर खरंच हा नीट करू शकेल का, हा. मेंदूच्या नाही, डॉक्टरला होतं, जमलं होतं. नाही, होते की नाही? होतं. मेंदूच्या डॉक्टरला जे जमलं नाही ते हा काय माणूस करणार. आम्ही बुधराणीला गेलो, हा. आम्ही ह्याला गेलो, कुठलं ग कमला नेहरूला गेलो, हम्म. आम्ही परत तिथं गेलो, कुठलं ग राजीव गांधी कुठे? हडपसरच्या तिथलं कुठलं दवाखाना आहे तो? ती नाही का ब्रेन टेस्ट केले तुझी तिची रुबी हॉल. रुबी हॉलला गेलो, 5 दवाखाने शोधले, हम्म. आम्हाला काही एक फरक पडला नाही आणि आम्हाला प्रश्नाचे उत्तरच मिळाले नाहीत. कन्फर्म सगळ्यात महत्त्वाचं की नक्की केम काय हॉस्पिटल. झालं. हा, केम तिथं पण हॉस्पिटलला जाऊन सुद्धा गेलो. हॉस्पिटलमध्ये फक्त सिरीप घेतलं, पण त्याने तर काय सगळं फरक केलं पडला केम नाही. हॉस्पिटलला, तरी आम्हाला फरक पडला नाही. आम्ही 2-3 वेळा गेलो आणि आम्हाला फरक त्याच्यामुळे पडला. तुमची चिडचिड झाली. हा, खूप चिडचिड झाली होती, कारण की आम्हाला निधनच कळत नव्हतं काय आहे ते नक्की. सगळं करायचं, हे चांगलंय, कान चांगलंय, सगळं चांगलंय, सगळं, मग प्रॉब्लेम कुठे आहे हेच कळत नव्हतं ना आम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही भांडले माझ्यावर का? मग काय म्हणजे तुमचं भांडण्याचं कारण काय होतं त्यावेळेस? कारण हेच होतं की चिडचिड झाली होती की आम्ही एवढी टेस्ट केलं, सगळं केलं, मग आम्हाला निदान का नाही कळत आहे. सगळे म्हणतात डॉक्टर की ही चांगली व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, मग हिला फरक का नाही पडत आहे. आणि मग तुमच्याकडे आलं, मी तुमच्याशी भांडले की हिला फरक कसा नाही पडत आहे. बर. आणि आता आणि कसं आता वाटतंय? सांगते की मी हिला जून महिन्यापासून आतापर्यंत खूप चांगला फरक पडलाय. म्हणजे 2 महिन्यातच तिला एवढा फरक पडलाय की मी म्हणते 50% फरक पडला असेल. अजून 4 महिन्यांनी, तर मी 6 महिने पण नाही म्हणत, 4 महिन्यांनी खूप चांगला फरक पडेल. म्हणजे ही अशी होती असं म्हणावं आणि लागेल. ती बडबड करत नव्हती ना, ती आता बडबड करायला लागली, एवढी क्या छान बात. काही पण करू, पण तिचं तोंड चालू चालू. असतं. चालू असतं. म्हणजे हा. बोलण्याची घाटी फुटली. फुटली, है फुटली. का? आणि मोमेंट पण वाढलेत तिचे, खूप छान वाढले. मस्त ना. आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी जास्त तुम्हाला फी घेतोय. मार्क 100% माझ्याकडून. अरे बापरे. आमचे मामा सत्कार करणार आहे. छान छान. बरं, ह्याला खूप पैसे लागतात? नाही, खूप छान केलं. म्हणजे बाहेर जे काही बजेट. हा? आणि काय दुसरी काय? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याने साईड इफेक्ट काही होत नाही. हा, महत्वाचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आणि मुले साबुदाण्याच्या गोळ्या आवडीने खात आहेत. आणि आता औषधामुळे आम्हाला कम्फर्टेबल वाटतं, आणि कम्फर्टेबल वाटत नाही की यांनी काय होईल काय नाही. आता एवढे 6 महिने झाले आम्ही घेतोय ना औषधं, पण काही त्यांनी साईड इफेक्ट झालेला नाही, हे खूप महत्वाचं. विश्वास कसा ठेवणार ना सरांवर, नाही खरंय, का? हा. तर मग हे अनकम्फर्टेबल वाटतं, पण ही गोळ्या दिल्यानंतर काहीच नाही तिला साईड इफेक्ट झालेलं. कुठलेच रॅशेस नाही, बॉडी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. मस्त ना. एकदम छान. बरं, लय पैसे घेतोय का मी? नाही नाही, थोड्या पैशात आणि व्यवस्थित बजेटमध्ये, गरिबासाठी खूप चांगलं दवाखाना आहे. मस्त ना. मस्त. आता आपला इकडे शुक्रारपेठ मध्ये दवाखाना झालाय. कुठे? शुक्रारपेठमध्ये. म्हणजे आता ती आता दिवसा आपण एस हॉस्पिटलला आहे आणि संध्याकाळी आता शुक्रारपेठ मध्ये. शुक्रारपेठमध्ये म्हणजे तिथं पण आता त्याची सुविधा घेऊ शकतो. सुविधा घेऊ शकता. छान की नाही? हा, खूप चला. सुंदर, खूप सुंदर. मस्त ना? थँक्यू, नमस्कार. तुम्ही केल्याबद्दल धन्यवाद, आभारी. थँक्यू.